असले तर त्याचा विपरीत परिणाम हा तुमच्या चेहऱ्यावर होणारच. मग याच्यासाठी नकारात्मक अकाउंट्स तुम्ही पहिल्यांदा अनफॉलो करा बरं. तुम्ही अनेक ग्रुपमधनं बाहेर पडा, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही पॅसिव्ह आहात बाहेर पडा. काही घेणं देणं नाही आपल्या. कोण काय करतंय, थांब ग जरा मी पाहते ही काय करते, थांब तिचा मी डीपी पाहते ती काय करते. हे जे काही आहे ना ते बाहेर पडा. सकाळी आणि रात्री त्या मोबाईलला डिजिटल शांतता द्या आणि हळूहळू तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडा. शेवटी जाताना 2 गोष्टी सांगून मी थांबणार आहे. लोकमतचा एक दिवाळी अंक होता, एक 2 वर्षांपूर्वी तो होता. त्याची थीम होती खुर्च्या, ही थीम होती त्याची. आणि हा दिवाळी अंक काढल्यानंतर संपादिका ज्या होत्या तर त्या संपादिकांनी अपर्णा वेलणकर यांनी काय केलं की त्यांनी अभय बंग यांच्याशी त्या फोनवरती बोलल्या. मग त्यांनी म्हणाल्या की खुर्ची ही आमची थीम आहे आणि तुमचा जो विषय आहे तो नैतिक खुर्च्यांचा आहे. आता नैतिक खुर्च्या म्हणजे कशा, कारण पूर्वीच्या काळी नैतिक खुर्च्या होत्या आपल्या जगात. म्हणजे मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी यांनी जे जे सांगितले ते विचार हे पाळणारं देश होते. एकच नाही, जगभरात ते पाळले जायचे. म्हणजे त्यांनी बोलायचं आणि लोकांनी ऐकायचं. ही नैतिक ताकद त्या माणसाच्या बोलण्यात विचारात होती. आता हळूहळू असं सांगणाऱ्यांची संख्या कमी झाली, हे लोकही संपलेले, ताकदही संपलेली. तर हे का बरं झालेलं आहे असा प्रश्न त्यांनी अभय बंग यांना विचारला. त्यावेळेला त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते असं म्हणाले की एका माणसाच्या हाती, नीट ऐका हे उत्तर, की एका माणसाच्या हाती समाजाची नैतिक सत्ता असणं हे फारसं चांगलं असणं असं असतं का? लक्षात गेलं की एका माणसाच्या हाती समाजाची नैतिक सत्ता असणं हे चांगलं आहे का? तर प्रत्येक माणसामध्ये एक एक गांधी असायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये एक एक गांधी रुजला. तो कसा रुजायला पाहिजे? गांधीजींना गोळी लागली, त्याला आता आज 500 वर्ष समजा काय होतील कधी ना कधी, पण तरी गांधी 500 वर्षानंतरही जिवंत राहतील. हा त्याच्यातला भाग आहे. त्यामुळे मोजक्या माणसांच्या नैतिकतेवरती तुम्ही अवलंबून राहणारा समाज अधिक चांगला, की समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनात थोडीफार नैतिकता असणं चांगलं? अर्थातच उत्तर काय येणार की समाजाच्या प्रत्येक माणसाच्या हातात ती नैतिकता असायला पाहिजे. आणि शेवट करताना मला असं वाटतं, जाता